राधे राधे. आज मला जी गोष्ट सुचली आहे ना, ती फारच माझ्या हृदयाच्या जवळ आहे. कारण मी जेव्हा ती वाचली, गुगलवर हिंदीत होती ती, पण ती आपलीच गोष्ट आहे आणि मी ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण ती वाचताना माझे डोळे सारखे भरून येत होते. सुख याचा विरुद्ध अर्थ दुःख असतो, होय की नाही? पण मग आनंदाच्या विरुद्ध काय हो? कधी विचार केला आहे? माझा म्हणजे माझी मतं सांगते. मला असं वाटतं, आनंदाच्या विरुद्ध शब्दच नसतो. आनंद इज इक्वल टू भक्ती, इज इक्वल टू देवाची करणारी आपली प्रार्थना असेल, भक्ती असेल, निष्ठा असेल, प्रेम असेल. तर माझ्या दृष्टीने आनंद च्या बरोबर जर का आपल्याला करायचं असेल तर आनंदाच्या विरुद्ध काही नसतं. आनंदाच्या बरोबर असते भक्ती. त्याचीच एक अतिशय सुंदर गोष्ट मी सांगणार आहे. अरण्यभेंडी ह्या गावात एक माळी राहत होता. आता पंढरपूर त्याच्या अगदी जवळ, कळलं की नाही? आज पंढरपूरमध्ये भरपूर गर्दी, नुसतं देऊळ बाहेरचा परिसर अगदी भरून वाहत होता. रखुमाई विठ्ठलाला म्हणाली, पांडुरंगा, हे सगळे जाणार आहेत का रे वैकुंठाला? पांडुरंग हसला, म्हणला, नाही का, एवढे सगळे थोडी जाणार आहेत. जे खरे माझे भक्त आहेत तेच जातील वैकुंठाला. अच्छा, मग पांडुरंगा, जे इथे नाही आहेत ते भक्त नाहीत का, ते नाही जाणार? तर पांडुरंग हसले आणि म्हणाले, नाही, असं कसं, ते पण आहेत भक्त आणि ते पण जाणार वैकुंठाला. तेवढं असं कसं? तर म्हणे, रखुमाई चल, मी तुला दाखवतो. आणि पांडुरंग रखुमाईला घेऊन गेले अरणभेंडी इथे सावतामाळ्याच्या मळ्यात. तो मळा इतका सुंदर फुललेला, जसं काही प्रत्येक रोप ना विठूच उभा आहे कमरेवर हात ठेवून, असं ते भासत होतं. आणखी त्याच्यात काम करणारा हा जो सावता माळी आहे तो भजन म्हणत होता, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माऊली. इतकं सुंदर मनभावन असं भजन तो म्हणत होता. आणखीन ते शेती त्याच्या त्या भजनाच्या आवाजाने अगदी म्हणजे दंग होऊन, गुंग होऊन जणू काही डोलत होतं. दुपारची वेळ होती. जनाई त्याची अर्धांगिनी सुंदर हिरवकांचं लुगडं घालून, डोक्यावर पदर, कपाळाला 6 रुपया एवढा कुंकवाचा टिळा, डोक्यावर टोपली जेवणाची आणि मस्तपैकी असं मंगळसूत्र, हिरव्या कंच बांगड्या घालून ती शेतातनं त्या मळ्यातनं चालत चालत सावतामाच्या पाशी आली आणि म्हणाली, धनी चला, जेवायची वेळ झाली, आपण जेवूया. ते दोघं जेवत असताना विठोबा आणखीन रखुमाई दोघं त्यांचा संवाद ऐकत होते. जनाईने विचारलं, बरेच दिवस म्हणते मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. सावतामाई म्हटलं, अगं विचार ना मग. तर म्हणे, एवढ्या जवळ आपल्या गावाच्या पंढरपूर आहे, तुम्ही एकदाही पंढरपुराला गेला नाहीत. तुम्ही कसले हो भक्त, बघा कसे वारकरी जात आहेत पंढरपूरला. तर सावता हसला आणि म्हणाला, अगं तुला माहिती नाही का, हे सगळे जे आहेत ना हे विठोबाच आहेत. जळी स्थळी सगळीकडे मला तर विठुरायच दिसतो. मग मी मुद्दामून पांडुरंगाला भेटायला ह्याच्यात पंढरपूरला कशाला जाऊ? माझं हे पंढरपूर आहे आणि इथे हे जे मी हा मळा फुलवतो हे सगळं आहे, हे मला जो आनंद देतो तो पंढरपुरात विठोबाच्या दर्शनाने मिळतो. मग मी मुद्दामून कशाला जाऊ बरं पंढरपुरात? मधनं मी चष्मा लावते, मला आज चष्मा न लावता म्हणायचं होता ही गोष्ट, कारण मला काही शब्द काही पॉईंट्स अडतात तेव्हा मी नक्कीच बघणार आहे, कारण या गोष्टीची फार वेगळी मजा आहे. हां, तर त्यांची एक मुलगी असते
नागू छोटीशी. आणि वडिलांना हे इतकी भक्ती करताना बघून विठ्ठलाची, ती पण अगदी विठ्ठलाची भक्त झालेली असते. तर एक दिवशी ती धावत धावत येते आणि सावत्याच्या गळ्याला मिठी मारून म्हणते, बाबा बाबा, तुम्ही असं म्हणता की विठोबा माझा देव आहे, ह्या मळ्याचा मालक विठोबा आहे, पण कधीच कसा नाही होतो बघायला येत, मला बघायला यायला नको का, आपल्याला भेटायला यायला नको का. तर सावतामाळी म्हणतात, अगं बाई, अख्ख्या विश्वाची काळजी त्याला असते, पण आपण कधीतरी नक्की येईल तो आपल्याला भेटायला. पण हे ते निरागस बाळ, तर ते म्हणतं, मग आता आपण काय करायचं बरं. ते भराभरा मण्यातला पालेभाजी वगैरे फळं असं सगळं खुडते, आपल्या परकरात घेते आणि दुडू धावत रस्त्यावर येते. तिथनं वारकरी जात असतात. ती म्हणते, दादा दादा, ही एवढी भाजी पंढरपूरला विठोबाला द्याल का हो. तर ते वारकरी आहेत म्हणून म्हटले, सगळ्या वारकऱ्यांना काही वैकुंठ मिळत नाही, काही वारकरी असे पण असतात, हट बाजूला, आम्हाला लवकर जायचं आहे, मध्ये येऊ नको आमच्या, असं म्हणून त्या वारकऱ्याने तिला धक्का दिला हो. तिची सगळी भाजी रस्त्यावरच आणली, ती पडली आणि त्या भाजीला तुडवत ते पंढरपूरला निघाले. ही बिचारी नागू रडत 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 सावताकडे गेली आणि म्हणली, बाबा बाबा, माझी सगळी भाजी ह्या लोकांनी पायदळी तुडवली हो. तर ते म्हणाले, काही हरकत नाही, दुसऱ्या एखाद्या वारकरी समुदायाबरोबर त्यांच्याबरोबर पाठवू. ती दुसऱ्याने गेली, ती पण तशीच निघाली. तिने चिकाटी सोडली नाही. ती तिसऱ्यांदा गेली आणि बघितलं तर समोरून एक म्हातारे बाबा काठी टेकत ते वारकरी पंथ जात होता. तिने ती भाजी त्यांच्यासमोर ठेवली आणि म्हणाली, आजोबा आजोबा, ही एवढी भाजी तुम्ही विठुरायाला द्याल का पंढरपूरला. आणि त्यांना सांगा, गादू आठवण काढते, आमचा मळा बघायला कधी येणार, हा माझा निरोप पण द्याल का हो त्यांना. मीच कधीपासून अशी उभी आहे, पण कोणी माझी भाजी नेत नाही. त्या म्हाताऱ्या वारकऱ्याला दया आली, दे, मी नेतो ही भाजी. आणि तो भाजी घेऊन पंढरपूरला ते वारकरी निघाले. इथे ती नाराजच होती, मनातनं खूप दुःखी होती की आपल्या एवढं मेहनत करतात बाबा आणि ह्या मळ्याला, हा मळ्याचा मालक जर विठोबा आहे तर तो बघायला काय येत नाही. ती भराभरा जाते, डोळ्यात तेवढे मोठे मोठे अश्रू असतात. ती म्हणते सावत्याला, बाबा, आजपासून मी अन्न पाणी सगळं काही घेणार नाही वळचं. अगं बाई, का, जोपर्यंत विठुराया येत नाहीत, आपल्याला भेटत नाहीत, आणि हा आपला मळा, त्याचाच मळा आहे ना हा मालकीचा, तुम्हीच म्हणता, हा मळा बघत नाही, तोपर्यंत मी काय पाण्याचा थेंब आणखीन जेवणाचा एक घास घेणार नाही. बापरे, तो 1 दिवस जातो, 2 दिवस जातात, ही मुलगी अजिबात पाणी प्यायला तयार नाही, तर एक घास खायला तयार नाही. ते म्हातार बाबा तिचं जी भाजी असते ती तिथे विठोबाकडे ठेवतात आणि म्हणतात, विठुराया बाबा, एवढ्याशा जीवाने हे पाठवलं, तिची भक्ती, तिचं प्रेम, ह्याला जाग आणि काहीतरी ह्याच्यातनं मार्ग काढ. आता तुम्हाला माहिती आहे की विठुराया पांडुरंग भक्तांच्या हाकेला धावून नाही जात, असं कधी झालेलं नाही. त्यांना काही चैन पडत नाही. ते तिथनं भराभरा जातात, आणखी सावत्याच्या त्या झोपडीच्या इथे उभे राहतात, बघतात तर जनाईच्या मांडीवर ती नागू झोपली आहे, अन्न नाही, पाणी नाही, त्यामुळे डोळे उघडायची पण ताकद तिच्यात राहत नाही. तर ते बघून त्यांचा जीव गलबलतो. ते बराबर येऊन, नागू, नागूताई, बघ, मी आलो आहे असं ते म्हणतात. तर तिच्या डोक्यावर असा प्रेमाने हात फिरवतात. ती किलकिली डोळे करून बघते आणि तिचा आनंद गगनात मावत नाही. ती भराभरा येऊन त्याला गच्च मिठी मारते विठोबाला आणि 2 मिनिटांनी बघते आणि अशी रागवते, मी आलो ना भेटायला, आता काय झालं का, रखुमाई कुठे आहे, माझ्या मण्यातली छान छान फुलाची मी गजरा करणार आहे आणि तिला देणार आहे, तिला काय नाही आणलंस, एकटा आलास तो,
असं असं म्हणाली. अरे अगं नाही, ती पण आली आहे. मग ती रखुमाईला पण बोलवतात. ती त्याला पण, तिला पण तो हार अगदी डोक्यात घालते आणि तिच्या चेहऱ्यावरचा, तिघांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद, तो आनंद जो वर्णन करणं शक्य नाही. आणि इथनं त्या विटेवरनं विठ्ठल गायब की होतात. इथे सगळे भक्त, सगळे वारकरी, अरे विठोबा कुठे गेला, चला शोधायला म्हणून सगळे येतात. इकडे तिकडे शोधत असतात. विठोबाला कळतं. विठोबा सावता म्हणायला म्हणतो, अरे बाबा सगळे मला शोधतायत, कुठे लपू रे मी, तुझ्या मण्यात लपू. सावता म्हणतो, अरे तिकडे लपला देवा, ती शोधून काढतील. मग तुझ्या माळ्यावर लपू. नाही देवा नाही. मग कुठे लपू, कुठे. तर सावता म्हणतो, एक जागा आहे जिथे ते तुला कधीच शोधू शकणार नाही. हातात कोयता घेतला आणि सरळ आपलं हृदय फाडलं. जिथे इथे राहतो, तुला कोणीच शोधू शकणार नाही, माझ्या हृदयात राहतो. ह्याला म्हणतात भक्ती. या भक्तीचा जो आनंद असतो तो फक्त भक्तच घेऊ शकतो. आपल्यात आहे का अशी भक्ती? मग आनंद कसा मिळणार? आपण प्रयत्न करूया, असा आनंद आपल्यालाही मिळेल. चला आता मी ते जे सांगितलं आहे की नक्की करून बघा. कानातनं हवा देत असतील, शिट्ट्या वाजत असतील किंवा तुम्हाला टिनिटसचा थोडासा त्रास असेल तर हे लाईटली करायचं. फार असं जोरात करू नका. कारण काय, हे लाईटली करायच्याच गोष्टी आहेत. पहिलं करा की अशी 2 बोटं घ्या. एक इथे थोडासा खड्डा असतो बघा इथे, आणि इथे कानामागे एक खड्डा असतो. असं घेऊन राऊंड असं करा. गोल 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 फिरवा. जास्त नाही, एक 5-10 सेकंद करा. दिवसातनं 2दा-3दा करा, पण लाईटली करा, जोरात दाबू नका. दुसरं म्हणजे कान असे करा आणि कान जरा मध्ये असे घ्या आणि थोडं असे माना हलवा एक 5-10 वेळा. म्हणजे आपण हात असा घट्ट राहिला पाहिजे, कान थोडा ताणला गेला पाहिजे, खूप जास्त नाही. आणि असं लाईटली करा आणि कानाला असे गोल 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 फिरवा. खूप फरक पडतो. तुम्हाला याचा फायदा झाला तर मला आनंदच होईल. राधे राधे.